नमस्कार मंडळी, सुप्रभात. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेत असाल. आज आम्ही निघालो आहोत सप्तशृंगी आईच्या दर्शनाला, नाशिक येथे. नाशिकला जात असताना आम्हाला रस्त्यात साईंची पालखी दिसली. सगळी लोक पायी शिर्डीला निघाले होते. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत नाशिक येथील सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. चला आपण दर्शन घेऊया. सप्तशृंगी माते की. मंदिराच्या आवारात एंट्री करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाचे छोटेसे मंदिर आहे. तिथे दर्शन घेतले आणि लगेचच आम्ही गडावर निघालो. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेला आदिमायेचं सप्तशृंगीगड 4800 फूट उंच पर्वतावर आदिमाया विराजमान आहे. देवीच्या मुख्य मंदिरात जाण्यासाठी जवळपास 500 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढत असताना खाली पाहिल्यानंतर सुंदर असे दृश्य बघायला मिळते आणि ही आहे जुनी पायवाट मंदिरात जाण्यासाठी. देवीचे मंदिर गुहेच्या जवळ असून गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहे. या तिन्ही दरवाजातून देवीची मूर्ती दिसते. गाभाऱ्यात गेल्यानंतर देवीची 8 फूट उंच अशी प्रसन्न मुद्रेतील 18 भुजांची मूर्ती दिसते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही रोपवेने खाली आलो. रोपवेचे चार्जेस आहेत 110 रुपये पर पर्सन आणि 3 ते 12 वर्षातील मुलांसाठी आणि 75 वर्षापुढील सिनियर सिटीजनसाठी फक्त 55 रुपये असे चार्जेस आहेत. गडावरून खाली आल्यानंतर आम्ही पोटपूजा करायला देवीच्या प्रसादालयामध्ये जेवायला गेलो. तिथे डाळ, भात, वांगे बटाट्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी आणि गोड शिरा असा प्रसाद होता. जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच मुंबईच्या दिशेने निघालो. रात्री वाटेत भूक लागली म्हणून आम्ही साई भातसा या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. छान असा डिनरचा बेत केला. चला मंडळी, लवकरच भेटूया आपण पुढील व्लॉगमध्ये. बाय.